परिस्थिती आपल्याला अनुभवू शिकवते. याचा अर्थ असा नाही आहे की प्रत्येक वेळी तुम्ही म्हणजे तुमच्याच अनुभवाचा वापर करून पुढे जाणार आहे, असं कंपल्सरी नाही आहे. जी वेळ जी परिस्थिती तुझ्यावर आल्या ती वेळ त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुलाच अनुभव घेऊन त्यातनं बाहेर पडायचं असं नाही आहे. तू माझ्या अनुभवाचा वापर करू शकतोस की तुमच्यावरती ही वेळ कशी आली किंवा माझ्यावर आता ही वेळ आल्या आणि त्या वेळेतनं मी कसं बाहेर पडू. प्रत्येक वेळी पूर्वीच्या काळी लोक काय म्हणायचे माहीत आहे, म्हणजे अगोदरचे, आत्ता पण आम्ही तुम्हाला म्हणणार, म्हणजे म्हणजे तो तर माझा मुलगा आहे तर मी तुला सांगत असते की काही गोष्टी हे चुकतंय हे बरोबर आहे. हे का सांगतोय, कारण तो अनुभव आम्ही घेतलेला आहे. त्यावेळी त्या काळी ज्या चुका तू आज करणार आहेस किंवा उद्या करणार आहेस किंवा पुढं करणार आहेस किंवा मागं केला आहेस, त्या चुका ऑलरेडी आम्ही आमच्या आयुष्यात केलेल्या आहेत. तसं आमचे वडील आम्हाला सांगायचे की बाबा हे करू नको, इथं नुकसान होणार, हे करू नको, इथं त्रास होणार, हे करू नको, तुझ्या अंगलट येईल, बाबा इथं जाऊ नको, त्याची संगत करू नको, याची संगत करू नको, तिकडे जाऊ नको, इकडे जाऊ नको. तर या सगळ्या गोष्टी आम्ही नाकारल्या. आणि जसं जसं पुढं जाईल, जसं जसं वय वाढेल, जसं जसं आमच्यात मॅच्युरिटी येत गेली, जसं लग्न झालं, मुलं झाली, आता तू मोठा झालास, कॉलेजला चालला आहेस, आम्ही तुला बघत असताना आम्ही हे बघतो की कॉलेजच्या काळात आम्ही काय करत होतो. मग आम्हाला कुठंतरी असं वाटतं की बाबा तू अमुक अमुक गोष्टी करू नयेत जेणेकरून तुला कुठंतरी वाईट सवयी लागतील, वाईट गुण येतील, किंवा चुकीच्या लोकांबरोबर फिरू नको किंवा चुकीच्या गोष्टी करू नको. ह्याच्यासाठी तुम्हाला आम्ही अनुभव शेअर करत असतो. तुम्हाला काय वाटतं की बाबा, म्हणजे तुम्हाला, म्हणजे मलाही तेव्हा तेच वाटायचं, काय रोज रोज उठून ह्यांनी मला सांगतात, काय जरासुद्धा स्वतःचं काय लाईफस्टाईल जगूच देत नाहीत. आम्ही हेच म्हणायचो. तुम्ही काय करा, ते मगाचा शब्द राहिला. पूर्वीच्या काळी एक म्हण काय होती, अनुभव फुकट मिळत नाही, अनुभव विकत घ्यायला लागतो. म्हणजे आपण आता दुकानात काय करतोय, काहीतरी एखादी गोष्ट इथं झालं, मग ते चुकलं, नुकसान झालं, म्हणजे काय फुटलं, एखादी गिऱ्हाईकाच्यात, आता तू परवा एका गिऱ्हाईकाला एक्स्ट्रा डिस्काउंट केलास, ती चूक झाली, मग त्यातनं काय झालं, तू काय म्हणणार, हां ठीक आहे, आता हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा झाले, आता मी ते परत शिकतो, परत काळजी घेतो. पण आम्ही तुम्हाला काय सांगत असतोय की हरची बटणं मार, कॅल्क्युलेशन टोटल इथे किती झाली बघ, ते किती झाले बघ, एकदा सोडून दोनदा टॅली कर, म्हणजे तू काय म्हणतोस, आता काही एवढं कळत नाही बटणं मारायला बिरायला, बरोबर. त्याच्यावेळी जर तू म्हटला असतात की बाबांनी सांगितलं ठीक आहे, एकदा अनेकदा बटन मारतो, महिना 2 महिने वर्षभर मी ह्या पद्धतीत चालतो, जेव्हा माझा हात परफेक्ट बसेल तेव्हा माझ्याकडे ह्या चुका होणार नाहीत. आता परवाचं प्रकरण कितीला पडलं आपल्याला, 2200 रुपयाला पडलं. एका कस्टमरचा डिस्काउंट केलेला खुर्चीला, बरोबर. आता त्यांनी काय म्हणले की आम्ही दादा दुसऱ्यांसाठी घेतलो आणि ते आता आम्ही त्यांना ती प्राईस सांगून आम्ही घेतलो आहे, तर आता अवघड होईल. मी म्हटलं तुम्ही थोडा ॲडजस्ट करा, मी थोडा ॲडजस्ट करतो. त्याने कस्टमर समंजस होतं म्हणून त्यांनी आपल्याला 1200 रुपये पे केलं. पण 1000 रुपये आपले गेले ना. नफा तर मिळाला का तुला तेवढा 1000 रुपये? नाही. ठीक आहे, तुझी चूक आहे. पण प्रत्येक वेळी चूक, प्रत्येक वेळी अक्कल, प्रत्येक वेळी अनुभव विकतच घ्यायला पाहिजे का? आमच्या अनुभवाचा आता मी आज या 40 वयामध्ये मी काय ॲक्सेप्ट करतो आहे की मी माझ्या लहानपणापासून आत्ताच्या ह्याच्यापर्यंत जे काही निर्णय घेतले हे ऑलमोस्ट 80% निर्णय चुकीचे घेतलेले होते. हे कुठं येऊन सांगावले, मी माझ्या वयाच्या 40व्या वर्षात येऊन सांगावले की मी हे चुकीचं घेतलं होतं. आज तुझं वय आहे 17, तुझ्याकडं अजून 23 वर्ष ही गोष्ट स्वीकारायला. मग माझं म्हणणं असं आहे, चल ठीक आहे, तुझी लाईफ तुझ्या पद्धतीनं जग, ॲटलिस्ट 50% तू आमचा ऐक. म्हणजे नवीन जनरेशन तुम्ही जे आहे त्यांनी, वैयक्तिक तू असं म्हणत नाही, तुम्ही सगळे ह्या जनरेशनमधले, तुम्हाला आम्ही आयता अनुभव द्यायला लागलो. तो 50% घ्या आणि 50% तुम्ही चुका, नुकसान करून घ्या आणि 50% भागवा. 100% ऐकला तर 100% कल्याणच आहे. पण ऐकणार नाही हे मला मान्य आहे, म्हणून आम्ही तुम्हाला काय करवलं, 50% तुमचं करा, 50% आमचं ऐका. याच्यामुळं काय होईल, 100 रुपये जर तुझं नुकसान होणार आहे 23 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा 40 तुला लागेपर्यंत, तुला हे सगळं समजेपर्यंत, तर 100 रुपये जर तुझं नुकसान होणार तर ॲटलिस्ट ते 50 रुपयात थांबल. बरं, आम्ही ज्या जनरेशनमध्ये वाढलो ते सहनशक्ती भरपूर असणारं जनरेशन.
म्हणजे आमच्याकडं सहनशक्ती भरपूर होती. आम्ही आईबाबाचा मास्तरांचा तुडवून लाथा खाऊन पायतान खाऊन शिव्या खाऊन मार खाऊन मोठं झालो. मला तुला पटणार नाही, रस्त्यात मी कुठं दिसल म्हणजे पप्पा मी काय चुकलेलो असेल तर रस्त्यात गल्लीच्या कोपऱ्यापासून घरापर्यंत मी कुठं दिसल तिथनं मारत घरापर्यंत नेलं मला. एवढं चुका केलं. पण तेव्हा आम्ही काय म्हणायचं, काय सांगते तिने, आम्हीच बरोबर आहे. आज तेच तुम्ही करणार आहे. आणि हे तुमचा दोष नाही आहे, तो अनुभवच तुमच्याकडे नाही आहे. मग तो अनुभव तुम्ही काय करा, आमच्याकडं फ्रीमध्ये घ्या. 50%, 60%, 70%, 100% घेतला तर सोन्याहून पिवळं. म्हणजे सोनंसुद्धा एवढं पिवळं नसेल तेवढं पिवळं तुमचं करिअर होईल. पण ते तुम्ही ऐकणार नाही, हे आम्हाला माहीत आहे. हे तुमचं जनरेशन ऐकणार नाही. जनरेशनला नावं ठेवायला नाही मी, तुम्ही हुशारच आहे. तुम्ही आता मी परवा काय केलो, आम्ही ह्या बी आणि त्या बी जनरेशनमध्ये मिक्स आहे. आम्ही काय केलं परवा, मी जवळजवळ 22 वर्षाला रेट काढतो आहे. तुला माहीतच आहे, मी प्राईस लिस्ट घरला नेऊन कॅल्क्युलेटर घरला नेऊन घरात काढत बसतो रात्री. 4-4 दिवस लागायचे. परवा काय केलं मी, सहज बसल्या बसल्या कंटाळा आला, एक पान प्राईस लिस्ट काढलो, मला बटणं मारून कंटाळा आला. मी काय केलो, अमुक 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 बटन, मग एकदा हे बटन, मग एकदा GSTचं बटन, मग एकदा खर्चाचं बटन, मग एकदा प्रॉफिटचं बटन, मग एकदा डिस्काउंटचं बटन. ही एवढी बटणं मारण्यापेक्षा सगळ्याचा एक रेशो काढलो आणि त्याला मल्टिप्लायच केलो. डायरेक्ट पॉईंटमध्ये किती येईल ते मल्टिप्लाय केलो. हिचं माझं काय झालं, जे मला पूर्वी 4-5 दिवस लागायचे ते काम आले किती, 2 दिवसावर. परवा मी काय केलो, त्याला डायरेक्ट जेमिनीवर गेलो, ChatGPTला जेमिनी यायला, आणि त्याला काय करू, त्याचे फोटो काढलो आणि त्याला पाठवलो की बाबा मला अमुक अमुक वस्तू आहे, मला अमुक अमुक रेट आहे आणि ह्या रेटमध्ये मला एवढे % वाढवून मला रेट काढून दे. आणि ती फिगर, ती अमाऊंट समज आता 17,208 रुपये आले तर 17,200 येऊ दे, 17,210 येऊ दे. शेवटचा अंक 0 कर आणि मला दे. जवळ जे आहे ते 0 कर आणि मला दे. त्याने एका मिनटात ती 9-10 पानं मला सगळी दिली करून. प्रिंट काढलो, प्राईस लिस्ट तयार. त्याला सांगितलं कंपनीचं नाव काढा, तिथं सोसायटी फर्निचर घाल. हे तुमच्याकडे आहे, हा हुशारपणा तुमच्याकडे ऑलरेडी आहे. फक्त तो कसा वापरायचा आणि त्याच्यासाठी ना गडबड न करता थांब. आता माझी प्रिंट काढताना 20 काय 22 काय 35 पानं, 20 काय 22 काय 25 पानं खराब झाली. का, कधी ते चुकलं तर, कधी त्याला फिगर करायचं चुकलं तर, असं बऱ्याच गोष्टी एक मला जसं बघेल तसं एक सुचत आलं. तर ह्याच्यासाठी काय करायचं, चूक, 17 प्रश्न विचार, हे आलं का, हे बरोबर आहे का. मग आम्ही काय केलो, एक 25-30 रकमा त्यातल्या आदल्यामधल्या चेक केल्या. मग त्याच्या पद्धतीने ते आलं का, आलं, बरोबर आहे. म्हणून आम्ही तुम्हाला काय सांगतो की प्रत्येक वेळी अक्कल विकतच घ्यायची नाही आहे. काही वेळेला तुम्हाला वयानं मोठे असलेले लोक सांगतात, काय करायला आहेस तू, खेळायला जाणार आहे बा, आज खेळायला चालला आहेस, पण लक्षात ठेव लई वेळ जाऊ नको, जर लवकर ये. नाही मी आठवड्यातनं एकदा जातोय, तुम्हाला ते बी बघवत नाही का, असं नाही चालत. तू 1 तास खेळ, 2 तास खेळ, 3 तास खेळ, तू 6ला आलास, तू 9ला आलास, 10ला आलास, झालं. दमतंय शरीर आपलं. 2-3 तासानंतर कुठल्याही खेळात आपलं शरीर दमतंय. 11ला घरला आलास, पटकन आवर, फ्रेश हो, अभ्यास कर, 1-1.5 तास, परत दुकानला ये. तुला कसं वाटतंय बघ, अरे भरपूर काम झालं. पूर्वीच्या काळी म्हण काय होती, सकाळी जे लवकर उठणार त्याला यशस्वी व्हायला भरपूर वेळ मिळतो. कारण का, उठल्यापासून त्याचं काम चालू झालं, खेळ चालू झाला, त्याचा व्यायाम चालू झाला, शरीराचा व्यायाम चालू झाला, त्याच्या बुद्धी स्टार्ट झाली. वेळ मिळाल्यामुळं चहा प्यायला बसल्यानंतर एकांत मिळाल्यानंतर, नाश्ता करताना एकांत मिळाला, घरात बाहेर पेपर वाचताना एकांत मिळाला, त्यावेळेला काय झालं, त्याच्याकडे तो वेळ मिळाला. मग तो विचार केला की आज मी काय करू शकतोय, आज मी कसं करू शकतोय. म्हणून तुम्ही माणसं यशस्वी होतात. नुसतं सकाळी उठणारी जी आहेत, एक आता 5ला उठून बाहेर येतं, काय करायचं, नुसतं येणं वेगळं. नुसतं आला, खेळला आणि येऊन बसला. हां, तू विचार करू शकला का की आज मी माझ्या व्यवसायामध्ये काय करू शकतो आहे, आज मी माझ्या जॉबमध्ये अजून काय करू शकतो आहे, मी मला स्वतःला, माझ्या कस्टमरला कसं खुश करू शकतो आहे, माझ्या मालकाला, माझ्या ओनरला, माझ्या मॅनेजरला, माझ्या साहेबाला मी कसा खुश करू शकतो आहे, मी कुठल्या पद्धतीनं काम अजून चांगलं करू शकतो आहे. आता मी दुकानात आल्यावर काय करतो आहे, कस्टमर लास्ट मोमेंटला मी हँडल करतो आहे. एखादं मला दिसलं की नाही हा माणूस त्या कस्टमरला व्यवस्थित दाखवत नाही आहे, तर आपण इथनं उठतो आहे, जातो आहे.
कस्टमर पण आता तू काय करतोस, तू येतोस कस्टमरबरोबर बोलतोस, दाखवतोस, पण जरा शांत असतोस. इथं काय डेव्हलप व्हायला पाहिजे, कसा हवा आहे तुम्हाला, काय आहे डोक्यात तुमच्या. आता फॉर एक्झाम्पल एका कस्टमरला सोफा सेट पाहिजे, तू काय बोललं पाहिजे, काय म्हणजे कसा सोफा सेट तुम्हाला हवा आहे. पहिलं काय करायचं, एक 5-10 मिनटं त्यांना सगळं दाखवायचं. दाखवल्यानंतर कस्टमर विचारत पडते की बाबा काय कसा, म्हणजे त्यांचं डिस्कशन चालू होतं, आपल्याला लगेच लक्षात येते. तेव्हा आपण बोलायचं त्यांच्याशी की तुमच्या डोक्यात काय आहे, कसा हवा आहे, काय थीम आहे, काय काय कन्सेप्ट आहे, काय किंवा काय असं इमेजेस तुमच्याकडे आहेत का मला बघण्यासाठी वगैरे. तेव्हा कस्टमरला काय होते, कस्टमरला काय पाहिजे हे कळण्यापेक्षा तू त्यांच्याशी बोलायला लागलायस, तू त्यांना म्हणजे त्यांच्याशी एकरूप व्हायला लागले, हे ते लोक जोपर्यंत स्वीकारत नाहीत तोपर्यंत त्यांनी मन खुल्लं करून तुमच्याशी बोलत नाहीत. जेव्हा ती तुमच्याशी मन खुलेपणानं बोलतात की हां 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 मला आहे ना, मला असा पाहिजे, मग मग तुला काहीतरी कळतंय की यांना काहीतरी हवं आहे, कसं तरी हवं आहे. मग त्यांच्या एक्सप्लेनेशनवरती आपल्याला कळते की बाबा हां असा हवा असेल काय, ओके माझ्याकडे हा एक फोटो आहे किंवा माझ्याकडे एक मॉडेल आहे, हे बघा तुमच्या ह्याच्यात बसते काय, मग तुमच्या मापानुसार मेजरमेंटनुसार आपण तुम्हाला करून देऊ शकतो. कस्टमर इथं काय झालं, पॉझिटिव्ह झालं. कस्टमर इथं काय झालं, पॉझिटिव्ह झालं. कस्टमर काय म्हणते, ओके चला ठीक आहे, इथं आपल्या मनाचं समाधान व्हायला लागलं. मग कस्टमर हां ठीक आहे ठीक आहे, मला असा हवा आहे, हे मॉडेल आहे, हाईट मेजरमेंट साईज हे असे असे आहेत आणि मला असे असे कलर्स आहेत. हां आमच्याकडे कलर 500पेक्षा जास्त कलर्स अवेलेबल आहेत, या बघा दाखवतो. मग तिथं कस्टमर अजून पॉझिटिव्ह झालं, अरे यांच्याकडे भरपूर आहे, यांच्याकडे चला या, कसा हवा आहे, काय हवा आहे, चला ओके ठीक आहे. हे कस्टमरशी कनेक्ट होणं इम्पॉर्टंट आहे. आज तुमचं व्हिडिओ बघून किंवा माझं व्हिडिओ बघून किंवा दुकानचे व्हिडिओ बघून दारात 100 लोक जरी आले तर ती 100 लोक तुमचे आहेत म्हणून आले नाही, त्यांना काहीतरी हवं आहे म्हणून आले. तुम्ही त्यांना आत घेऊन त्यांच्याशी कनेक्ट झालं पाहिजे. हां बोला, आता मगाशी ते निप्पाणीचं कस्टमर आलं होतं, भलेही त्यांनी खरेदी 2000ची केली, पण त्यांच्याशी मी बोललो की कसं आहे काय, अच्छा निप्पाणीत, मग मुलगी येत आहे शिकायला, मग आम्ही राहायला आलो, ओके मग काय तिकडं काय करताय. 2 गोष्टी आपण सुरुवात हवं. कस्टमर तुला येणार नाही काय 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 चाललं आहे कसं, असं नाही होणार. प्रत्येक कस्टमर हे तुझ्या ओळखीचं नाही आहे. तुला पण सांगावले सरजा, तू पण आहे हां रिप्लाय करायचं बोलल्यानंतर. प्रत्येक कस्टमर तुमच्याशी बोलायला येणार नाही. आता तुम्ही काय करताय, हां काय आहे की 59,000 3 वर्षी गॅरंटी आहे, चांगला आहे. हां हे तर काय होते, खायला काय म्हणजे मनातच एक निगेटिव्हिटी तयार झाली कस्टमरच्या. आता तू गेलास काय करणार आहे, नाश्ता करायला गेलास काय करणार आहे, गिऱ्हाईक काय म्हणते, काय तुमच्याकडे हवा इथं बोर्ड आहे बघा, आपण काय काय तर दे नाही, काय तर दे म्हटलास तर नशीब तुझा धंदा होणार. त्या जो बोर्ड आहे म्हटला ज्याच्याकडे खायला लागेल त्याचा धंदा होणार, पण तो परत येणार नाही. तेच जर त्यानं म्हटला तुम्हाला काय पाहिजे आहे, आता एवढा वेळ कुणाकडे प्रत्येकाकडे नसतोय, पण ॲटलिस्ट जे कस्टमर डबल माइंड आहे त्याला पहिला एका ट्रॅकवर आणायला लागतं. आमची शेवपुरी लय भारी आहे, आमची दहीपुरी लय भारी आहे, तुम्ही ट्राय करण्याला करा. की बोर्ड आहे त्यात बाकीचे आयटम पण आहेत, पण मी हे सजेस्ट करेन. म्हणजे आपलं एक मत त्यांना देणं गरजेचं आहे ना, की तुझ्याकडे भारी काय आहे. आता परवा कस्टमर आला, ऑफरमधला सोफा बघितला, मी त्याला काय सांगितलं, ह्यो माझा 22,500 आहे, ह्यो 22,500 आहे, क्वालिटी भारीच आहे, पण तुम्हाला जी फिलिंग पाहिजे आहे, तुम्ही ज्या फिलिंगच्या ह्याच्यात आहे, तुम्ही जे बॅकग्राऊंड घराचं हॉलचा फोटो दाखवला, त्या हॉलच्या फोटोनुसार त्याला मी काय केलं, तो दाखव 72,000 का 74,000चा. आणि ते दाखवल्यानंतर त्याच्यात बसल्यानंतर त्यांना जे समाधान झालं किंवा वाटलं त्याच्यानंतर त्यांनी ते घेतलं. मग ते कधी घेणार, तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे. मी बायकांना पण काय सांगतो आहे, हेच सांगतो आहे की एक प्रश्न लक्षात ठेवा दुकानात कस्टमर आल्यावर. एक जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर एक 2 मिनटं 4 मिनटं 5 मिनटं घालवताय वेळ, तो वेळ घालवल्यानंतर जेव्हा आपल्याला जाणवते की आता कस्टमर थांबलं आहे, तेव्हा आपण एंट्री करायची कस्टमरच्या मनात. कशी, आता म्हणजे तुम्हाला कसं काय काय पाहिजे, कसं डोक्यात काय आहे काय तुमच्या,
बाबा मला मी अशा अमुक ठिकाणी बघितलो आहे, किंवा मला असा असा हवा आहे, किंवा मला हे चालेल, किंवा माझ्या डोक्यात असं आहे. हे जेव्हा भलेही तुम्हाला कळो अगर न कळो, जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलणार तेव्हा कस्टमर त्याच्या मनातलं बाहेर काढणार. तुम्ही जर बोललाच नाही, कस्टमर काय म्हणणार, आता एवढे मॉडेल आहेत, ओके याचं काय डोक्यात बसेना. ते विचारणार आणि काय आहे तुमच्याकडं, तुम्ही काय नाही लावलेच बऱ्यापैकी सगळे मॉडेल. मग तो काय म्हणणार, ठीक आहे ओके कळवतो किंवा येतो परत. ते बाहेर जाणार. कस्टमरला आवडलं नाही तर कस्टमर बाहेर जाऊ दे, पण आत आलेल्या कस्टमरचं मनाचं समाधान हे व्हायला पाहिजे. बरं त्याच्या मनाचं समाधान तुम्ही करा नाही तर नाही करा, पण तुमच्या मनाचं समाधान झालं का, तुला कळलं का त्याला काय पाहिजे होतं ते नाही. ॲटलिस्ट तुम्ही तुमचं समाधान कसा पाहिजे, तुमचं काय डोक्यात आहे, कसा पाहिजे, काय पाहिजे. हे आहेत माझ्याकडं, माझ्याकडं वरती 311मध्ये आहेत, मग माझ्याकडं वरती वुडनमध्ये पण आहेत. ते दाखवू काय तुम्हाला, एकदा बघणार आहे का तुम्ही, नाहीतर तुमच्याकडे मोबाईलला फोटो बिटो आहे का काय. हे जेव्हा येणार ना त्या अच्छा ओके आता ह्यो माणूस आपल्या पटीतला आहे. मग गिऱ्हाईक काय म्हणणार, या 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 आता बघा मला सर्जेराव असा असं सोपं पाहिजेला आहे, नाहीतर बाबा मला हे पाट पाहिजेला आहे, मला ट्रॉली उजव्या साईडला पाहिजे होती, तर तुमची ट्रॉली समोर आहे. आपण सांगू शकते ओके राईट साईडला ट्रॉली आपण बनवू शकतो ऑर्डर दिल्यावर. कस्टमर इथं परत 25% पॉझिटिव्ह झालं, 30% पॉझिटिव्ह झालं. अरे हां आपण मापं सांगून पण तयार करू शकतो यांच्याकडं. मग कलर शेड खाली 50 बेड लावल्यात, कुठलं बी सांगा मिळतं आपल्याला ऑर्डर दिल्यावर. 10 ते 12 दिवस आम्हाला पाहिजेत. हे कस्टमर संग बोलणं वाढलं पाहिजे. आता बऱ्याचदा काय होतं, तुम्ही कंटाळ्याला असला का नाही, कस्टमर आत आले की या काय पाहिला आहे बरं इथं खाली बेड दाखवायला सांग, कोणाला तर दाखवायला सांग नाही, या एक माणसाला जोडायचं, त्यांना खाली जरा बेड दाखव, एक 10 मिनटं दाखव, नाहीतर खाली कोणाला तर जोडून दे. माणूस त्यांच्या बरोबर गेला पाहिजे. ते काय म्हणता इथनं खाली जा, तुला माहीत आहे रे इथनं खाली जागा आहे. नवीन आलेल्या कस्टमरला थोडीच माहीत आहे इथनं खाली गेल्यानंतर एक जिना आहे, गेट आहे, किंवा इकडं वळायचं आहे, त्याला नाही लक्षात येणार. जे तुझ्याकडे ह्याच्या अगोदर येऊन गेला आहे त्याला माहीत आहे इथनं खाली जावा, इथनं खाली जावा शब्दच काढाय नाही. चला खाली मी येतो, सोबत जायचं, पुढंपर्यंत पायऱ्यांपर्यंत जायचं. हे एवढं छोट्या छोट्या गोष्टी आहेत. इथं कस्टमर काय होतं खुश होतं, आज आला हा इथनं खाली जा. मग ती गिऱ्हाईक काय म्हणणार, आई खाली कुठनं खाली आहे, मग तिथं कोण आहे दाखवायला. इथं तुम्ही 80% चान्स घालवला की ते कस्टमर तुमचं होणारच. हे घालवला 20% तुमच्याकडे चान्स आहे, ते 20% काय आहे तुमची क्वालिटी आणि तुमचा रेट. त्यांना वाटलं अरे मस्त आहे, छान आहे, ठीक आहे घेऊया आता काय माणसं ती दाखवलं नाहीत आपल्याला किंवा सांगितलं नाहीत, ठीक आहे चांगलं तर आहे घेऊया हेच. हे 20% गिऱ्हाईक नको आपल्याला. 20% कुठलं पाहिजे, आज आल्या क्षणापासून खाली मटेरियल फायनल करेपर्यंत त्याच्या चेहऱ्यावरती आनंद असायला पाहिजे. आपल्याशी बोलताना तो गप्पा केल्या पाहिजे, त्यानं गप्पा इकडचं तिकडचं, अरे आमच्या इथं पण असं आहे रे तिकडं, हे त्यांच्याशी असं कनेक्ट इंटरॅक्शन काय म्हणते त्याला, हां एकमेकाशी कनेक्ट व्हायला पाहिजे. अरे माणसं भारी आहेत. एक कस्टमर काय म्हणते, कुठं आहेत धंदे मला, कुठं आहेत काय म्हणते, तेवढं संभाषण करतो मी त्यांच्यावर इथं आल्यानंतर. लक्षात आलं का. हे दुपारची 2,35,000 गेलं बेळगावचं म्हणलं मी काय सांगितलं, गिऱ्हाईकानं 200 रुपये सातू मॅडमने दिले, दाखवले 2 तास फिरण्यामुळे. मी काय म्हटलं मॅडम सर म्हणलं देऊ नका, चुकीचं आहे, आम्ही त्यांना इन्स्टिट्यूट देतो. नाही म्हटलं सर हे मी माझ्या आनंदाने म्हणून मी त्याला 200 रुपये तेच सांगतो रे, ही कनेक्टिव्हिटी आहे. मग घ्या म्हटलं, हां ही कनेक्टिव्हिटी आहे, ही झाली पाहिजे. आम्ही तेच सांगतो. दिले 200 रुपये गिऱ्हाईकाचे. आता हा माझा अनुभव, आता हे माझा काय झाला अनुभव. आता तू हे ट्राय कर 1-2 कस्टमर बरोबर, तुला रिझल्ट बघ काय ते. असं ट्राय करत जायचं, असं बदलत जायचं स्वतःला. मीटिंग घे, सगळ्या स्टाफला बोलव, मीटिंग घ्या, सांग करा, असं करा. एक दिवस असं ट्राय करून बघा, वेगवेगळ्या अँगलनं ते ट्राय करून बघायचं, मग फरक पडतो. आणि फार दिवसानं भेट काय म्हणता सांगा कसं काय. 9,850 कपडे